उद्याचा 25 ऑक्टोबरचा वेट लॉस डाएट प्लॅन. आता दिवाळी झालेली आहे. झाले म्हणजे संपूर्ण संपलेलं नाही, प्रत्येकाच्या घरात अजून शिल्लक आहे. तर काय करायचं, थोडासा बदल करायचा, एकदम बदल करायचा नाही. हळूहळू दिवाळी संपेपर्यंत थोडं 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 दिवाळीचा पण आस्वाद घ्यायचा आहे. काय करायचं, संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणात फक्त फराळाचं म्हणजे जे गोड पदार्थ आहेत दिवाळीचे, जे काही आपण मेनू बनवलं ते संध्याकाळी खाऊ नका, दिवसा खा, तेही प्रमाणात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता प्रोटीन इंटेक चांगला वाढवायचा. आपण रात्रीच्या जेवणात अंडी, चिकन किंवा मांस यापैकी जे मांसाहारी खातात ते, जे खात नाहीत त्यांनी हा विषय सोडून द्यायचा. त्यांनी मूग, मटकी, चवळी, जी काही कडधान्य आहेत त्यापैकी काहीही कडधान्याचं वरण किंवा उसळ हे रात्रीच्या जेवणात, सकाळी नेहमीप्रमाणे कोमट पाणी, लिंबू पाणी करून प्यायचं आहे. परत नंतर 5-6 बदाम भिजवलेले साल काढून, आणि मग ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी काय असेल ते. जर चहा साखरेचा प्यायचा असेल, पण साखरेचा चहा पिला तर मग लाडू, चिवडा, लाडू, तुमचं जे काही गोड आहे दिवाळीत ते आपल्याला टाळावं लागेल, कारण आता प्रमाण थांबवत आणलं पाहिजे. नाहीतर मग ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घ्या, आणखीन एखादा लाडू किंवा काही पण गोड खाऊ शकता दिवाळीचं. नंतर दुपारच्या जेवणात चपाती, भाजी, भाकरी काय असेल ते रेग्युलर प्रोटीनयुक्त कडधान्याचं किंवा अंडी, फक्त व्हाईट. आणि त्याच्यासोबत दिवाळीचं थोडंसं काहीतरी प्रमाणात घ्यायचं. संध्याकाळी पण 5 ते 6 या दरम्यान खायचं असेल तर, कंट्रोल झालं तर एकच नंबर आहे. एखादा लाडू किंवा दिवाळीत काही थोडे ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी. रात्री जेवणात काहीही दिवाळीचं घेऊ नका, प्रमाणासाठी. न खाल्लं म्हणून काय लगेच वजन 2-2, 4-4 किलो, 5-5 किलो वाढत नाही. सगळं काय करायचं ते प्रमाणात. पण आता मात्र व्यायामाला सवय लावायची आहे, वाढवायचा व्यायाम. त्या खाल्लेल्या कॅलरीज बर्न करायच्या आहेत. काय म्हणतोय, खाल्लेल्या कॅलरीज बर्न करायच्या आहेत, तर आपला डाएट व्यवस्थित होणार आहे. आणि दिवसभरात 3-3.5 लिटर अंदाजे पाणी प्यायचं आहे. आणि व्यवस्थित सारख्या वेळोवेळी हालचाली करायच्या आहेत. अशाच माहितीसाठी फॉलो करा.